नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। नुकताच स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती 4 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल आर्ट आयडियाजचा व्हिडिओ शेअर केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटल आर्ट आयडियाजचा पार्ट 2 बघणार आहोत। आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घरी बॉटल्स असतात आणि ज्या थोड्याशा जुन्या झालेल्या असतात, तर अशा प्रकारच्या बॉटल्स वापरून आपण त्याला खूप छान असा मेकओव्हर देऊन खूप सुंदर पद्धतीने बॉटल आर्ट तयार करू शकतो आणि अगदी घरच्या घरी खूप कमी मटेरियल वापरून आपण या सुंदर बॉटल आर्ट आयडियाज बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सगळ्यात पहिली जी आयडिया आहे तर त्यासाठी मी ऑरेंज ॲक्रेलिक कलर वापरते। हा मी प्लेन ॲक्रेलिक कलर देऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक मार्करनी मी काही पानं आणि काही फुलं काढणार आहे आणि थोडंसं डेकोरेटिव्ह फॉर्ममध्ये स्वर्ल्स आणि काही सर्कल्स काढणार आहे। वरती आणि खालती रिदमॅटिक लाईन काढणार आहे आणि दोन्ही बाजूंनी ब्लॅक डॉट्स देणार आहे। आता बाजूला छोटे ट्रायंगल्स आणि छोटे सर्कल्स काढतीये। त्यानंतर मी व्हाईट कलरनी या ब्लॅक कलरच्या सर्कल्स वरती डॉट्स देणार आहे। यानंतर मी जी फुलं आणि पानं काढलेली आहेत तर ती मी आता कलर करणार आहे ॲक्रेलिक कलर्स वापरूनच, पण थोडंसं पॅचवर्क करणार आहे। आणि अशा पद्धतीने आपली पहिली बॉटल आर्ट आयडिया पूर्ण झालेली आहे। दुसरी बॉटल आर्ट आयडिया जी आहे त्यासाठी मी ग्रीन कलर वापरते। हा सुद्धा ग्रीन ॲक्रेलिक कलर आहे। त्यानंतर पुन्हा एकदा कॉन्ट्रास्ट कलर स्कीम वापरण्यासाठी मी ग्रीन वरती येलो कलरनी थोडंसं डिझाईन करणार आहे। पुन्हा एकदा मी फ्लोरल पॅटर्न्सच इकडे काढतीये। येलो कलरनीच मी काही डॉट्स देणार आहे रँडम आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर सुद्धा मी वापरणार आहे यामध्ये। हे अतिशय बेसिक आणि खूप सोपं असं डिझाईन आहे, पण दिसायला खूप सुंदर दिसतं। ग्रीन आणि येलो हे कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर स्कीममध्ये येतं, त्यामुळे दुसरी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे। आता तिसरी जी बॉटल आर्ट आयडिया आहे तर ती स्टीलची बॉटल आहे माझ्याकडे आणि याला मी टेक्स्चर व्हाईट देऊन घेतलेला आहे। आता या व्हाईट कलर वरती मी रेड कलरचा मार्कर वापरून स्वर्ल पॅटर्न आणि रिदमॅटिक लाईन्सचा पॅटर्न वापरणार आहे। त्यानंतर थोडेसे स्टार काढणार आहे मी दोन्ही बाजूंनी आणि त्याच्यानंतर रेड ॲक्रेलिक कलर्सनी मी काही डॉट्स काढणार आहे। अशा प्रकारचा पॅटर्न जो आहे तर ख्रिसमस डेकोरेशनसाठी सुद्धा अशा पद्धतीचं बॉटल आर्ट करू शकता। याला मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम म्हणतात। म्हणजे कुठलंही डिझाईन जर तुम्हाला करायचं असेल तर एकाच कलरच्या वेगवेगळ्या शेड्स वापरायच्या, त्यामुळे कुठलाही आर्ट पीस किंवा कुठलंही आर्टवर्क मोनोक्रोमॅटिक कलर स्कीममध्ये पण खूप छान दिसतं। आणि अशा पद्धतीने आपली तिसरी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे। आता यानंतर चौथी बॉटल आर्ट आयडिया जी आहे तर त्यासाठी आपण फक्त व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरणार आहोत। या बॉटलचा रंग जो आहे तो डार्क ब्लू आहे
आणि डार्क ब्लूवरती व्हाईट कलर हा उठून दिसतो, त्यामुळे स्टार्सचं मी डिझाईन काढलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मी हे स्टार्स काढतेय आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये, आणि हे मी फ्री हँड कलरिंग करते इकडे. आणि प्रत्येक स्टारच्या वरती मी अशा पद्धतीचे डॉट्स देणार आहे व्हर्टिकल फॉर्ममध्ये. ही सुद्धा आयडिया अतिशय सोपी आहे, पण दिसायला खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. आणि अशा पद्धतीने आपली चौथी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे. साइडने मी पुन्हा एकदा 4 छोट्या लाईन्स वापरून मी अशा पद्धतीचं डिझाईन करतेय. या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉटल आर्ट्स दोन्ही व्हिडिओजमध्ये आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत. आणि आपली चौथी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.